तुमची पण चपाती फुगत नाही का, म्हणून तुम्ही टेन्शन घेतलं आहे का? तर ही ट्रिक तुमच्यासाठी. ही ट्रिक वापरून तुमची चपाती 100% फुगणार म्हणजे फुगणारच. चला तर मग बघूयात ही ट्रिक आपण. ही ट्रिक मला माझ्या मावस सासूबाईंनी शिकवली. जेव्हा माझं नवीनच लग्न झालं होतं तेव्हा माझ्या पोळ्याच फुगायच्या नाहीत. मग त्या मला बोलल्या की चल मी तुला शिकवते की कशा पोळ्या फुगून दाखवायच्या. आणि त्यांनी ही ट्रिक वापरून दाखवली मला. पहिलं तर मला हे सगळं फेलच वाटलं, पण जेव्हा मी ही स्वतः यूज केली तेव्हा मग खरंच विश्वास पटला आणि खरंच याने तुमची पोळी 100% फुगणार म्हणजे फुगणार. तर चला पाहूयात आपण ही ट्रिक कशी वापरायची. इथे मी मध्यम आकाराचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच कणकेमधनं एक छोटासा गोळा बाजूला काढून घेतलेला आहे. आपण जसं पुरण भरण्यासाठी करतो कणकेचा गोळा, त्या पद्धतीने मी इथे करून घेतलेला आहे. त्यानंतर जो छोटावाला गोळा आहे तो तेलामध्ये बुडवायचा आहे आणि तो तेलातला गोळा आपण दुसऱ्या त्या कणकेच्या गोळ्यामध्ये लावायचा आहे आणि त्यामध्ये जसं आपण जशा पद्धतीने पुरण भरतो त्या पद्धतीने करायचं आहे. तो तेलाचा गोळा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. वरतून थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे आणि जसं की व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने आपण गोल असा गोळा करून घ्यायचा आहे आणि उरलेली कणिक जी आहे ती आपण वरीच चिटकवून घ्यायची आहे. त्यानंतर हलक्या हाताने त्याला दाबून घ्यायचं आहे. थोडंसं चपातीच्या बाजूने साईडने पीठ लावायचं आहे आणि लाटायला सुरू करायचं आहे. इथे एक तुम्हाला मी सांगते की तुम्ही जेव्हा कणिक मळून ठेवता तेव्हा 10 मिनिटं तरी रेस्टसाठी ठेवा. आणखीन एक ट्रिक सांगते ज्यासाठी तुमच्या चपात्या मऊ होतील. तर तुम्ही कणिक मळल्यानंतर त्याला तेल लावून पण ठेवू शकतात. मग हलक्या हाताने चपाती लाटायला सुरू करायची आहे आणि तोपर्यंत आपण तवा पण तापायला ठेवायचा आहे. तवा अगदी गरम असलेला पाहिजे आणि जी फ्लेम आपण सुरुवातीला ठेवणार आहोत तव्यावरती म्हणजे हाय तर हाय, मीडियम तर मीडियम, पण शक्यतो हाय स्पीडवरतीच आपण ठेवायचं आहे कारण आपली चपाती जी आहे ती छान अशी फुगते. आता इथं चपाती टाकून घेते मी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकतात की ही ट्रिक माझ्या सासूबाईंनी शिकवलेली कशी माझ्या कामी आलेली आहे. अशा पद्धतीने चपात्या बनवल्यात तर तुमच्या चपात्या नक्की 100% फुगणार म्हणजे फुगणारच. नाही फुगल्या तर मग मी माझं चॅनल डिलीट करून टाकेल. ओके, तुम्हाला जर माझ्या ट्रिक्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू.